हॅलो एव्हरीवन, गुड मॉर्निंग, वेलकम बॅक टू आवर चॅनल। तर आज शनिवार असल्यामुळे मला सुट्टी आहे आणि पालक वरण बनवण्याचा प्लॅन करत आहोत। सो लेट्स सी। पालक वरणसाठी लागणार आहे आपल्याला डाळ। तर इथे मी यूज करत आहे मुगाची डाळ यूज करत आहे आणि 3 चमचे मुगाची डाळ आपण इथे घेणार आहोत। तर इथे मी 5 मिनिटं मुगाची डाळ भिजत घालणार आहे। तर भिजत यासाठी घालणार आहे, जर भिजत घातली तर मुगाची डाळ छान स्वच्छ धुवून होते। तर जोपर्यंत इथे डाळ भिजवून होते तोपर्यंत मी इथे पालक स्वच्छ अशी धुवून घ्यायचे। त्याच्यात कधी कधी थोडीफार माती सुद्धा असते, कधी कधी फवारणी सुद्धा केलेली असते। तर डाळीला इथे भिजून 5 मिनिटं झालेले आहेत आणि मी आता डाळीला स्वच्छ धुवून घेणार आहे। तर स्पेसिफिकली आम्ही मुगाची डाळ यूज करतो, तुरीची डाळ सुद्धा घेऊ शकतात। तर मी भाजी कापणार आहे, तोपर्यंत इथे डाळ शिजवायला ठेवूया आपण। पाणी तुम्ही तुमच्या अंदाजाने टाकू शकतात। त्यात मी थोडी हळद घालते, थोडं तेल, किंचित असं मीठ घालणार आहे। आता जोपर्यंत डाळ शिजते तोपर्यंत आपण पालक बारीक चिरून घेऊया। मी घेतलाय लसूण, गरम मसाला, मीठ, शेंगदाणे, हळद, लाल मिरची पावडर आणि धणे जिरे पावडर। आता मी लसूण ठेचून घेणार आहे। तुम्हाला हवं तर तुम्ही कापून सुद्धा घेऊ शकतात, पण ठेचल्याने छान अशी चव येते भाजीला। मी मोस्टली टोमॅटोच्या बिया काढून घेते। तर तुम्हाला हवं तर तुम्ही ठेवू शकतात, बट ज्यांना किडनी स्टोनचा त्रास आहे तर त्यांनी बिया काढायच्या आहेत।
आपला मसाला छान फ्राय झाला आहे. त्यानंतर मी आता इथे टाकणार आहे घेतलेलं वरण आणि पालक. त्यालाही छान मिक्स करून घ्यायचं. यात मी 1 ग्लास पाणी ऍड करते. अहो जेवून घ्या. हो हो, छान पदार्थ आहेत सगळे. टेस्ट करून सांगतो मी. कशी झाली? छान, खूप मस्त. Thanks for watching this video. Please like, share and subscribe to our channel.